जय हिंद जय महाराष्ट्र। द स्टॉक सिलेक्शन आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सगळ्यांचे स्वागत करतो। तर मित्रांनो, आज आपण भारतातील अतिशय महत्त्वपूर्ण अशा डिफेन्स सेक्टरमधील एका इलेक्ट्रॉनिक्स कंपनी संदर्भात माहिती घेणार आहोत। कंपनीचं नाव आहे BEL भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड। ही एक खूप मोठी कंपनी आहे। हिचं जर मार्केट कॅपिटल आपण बघितलं तर जवळजवळ 3,05,183 करोडचा मार्केट कॅपिटल आहे आणि ऑर्डर बुक देखील खूप मोठी आहे यांच्याकडे। आता आपण जो डेटा घेतला आहे त्या कंपनीच्या वेबसाईटवरनं घेतला आहे, तो लास्ट अपडेट झाला होता 1 एप्रिल 2025 रोजी। याच्यामध्ये आपल्याला ऑर्डर बुक पाहायला मिळते 71,750 करोडची आणि लास्ट इयरमध्ये त्यांचा सेल्स होता 23,769। म्हणजे या सेलच्या जवळजवळ 3 पट जास्त आपला ऑर्डर बुक पाहायला मिळते। आता टर्नओव्हरपेक्षा ऑर्डर बुक जास्त असणं हे ग्रोथ पोटेन्शियलची पॉझिटिव्ह साईन असते मित्रांनो। आणि आता कंपनीला काय करायचं आहे, तर जे प्रोजेक्ट आहे ते कमीत कमी वेळेमध्ये पूर्ण करून त्याचं रूपांतर त्यांना रेव्हेन्यूमध्ये करायचं आहे। तसेच आपण सध्याचं बघितलं तर ही कंपनी जी नवीन टेक्नॉलॉजी आहे त्याच्यावरती जास्त लक्ष केंद्रित केलेलं पाहायला मिळते। आता कंपनी डोमेस्टिक लेवलला बिझनेस करतेच आहे, तसंच ते एक्सपोर्टवरती देखील जास्त प्रमाणात आता भर देत आहेत। तर याच्यामध्ये तुम्हाला 3 गोष्टी पॉझिटिव्हली घेण्यासारख्या आहेत, ज्या मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटला सांगणार आहे। त्यामुळे तुम्ही आपली व्हिडिओ जी ती शेवटपर्यंत नक्की पहा। त्यापूर्वी आपल्याला कंपनीचे फंडामेंटल्स आणि व्हॅल्युएशन जाणून घ्यायचे, जे आपण नेहमी पाहतो। तर फंडामेंटल्समध्ये आपले 10 मेट्रिक्स आहेत, जे तुम्हाला आता स्क्रीनवरती दिसलेलेच असतील। आता त्यामध्ये 1 ते 10ची रेटिंग आपण देतो। तर ते रेटिंग कशा प्रकारे असेल मी तुम्हाला सांगतो। तर 8 ते 10 रेटिंगवाले स्टॉक जे आहेत ते ग्रीन झोनमध्ये असतात, म्हणजे जे फंडामेंटली स्ट्रॉंग आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टिकोनातून विचार करू शकता। त्यानंतर 7 ते 7 रेटिंगवाले स्टॉक जे ते ऑरेंज झोनमध्ये असतात, म्हणजेच त्यांच्या येणाऱ्या क्वार्टरली परफॉर्मन्सवरती आपल्याला ऑब्झर्वेशन ठेवायचं असतं। आणि तिसरं म्हणजे 1 ते 5 रेटिंगवाले स्टॉक, म्हणजे जे रेड झोनमध्ये असतात, जे फंडामेंटली वीक आहेत, कमकुवत आहेत, ज्यांच्यापासून आपल्याला लांब राहायचं आहे, स्टॉक आपल्याला ते अवॉइड करायचे आहेत। तर चला मित्रांनो, जास्त वेळ वाया न घालवता आपल्या मेन टॉपिकला आपण सुरुवात करूयात। आणि फंडामेंटल्समध्ये सगळ्यात पहिले आपण पाहतो ते म्हणजे ROC, ज्याला आपण रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉयड असं म्हणतो। याच्यामध्ये कंपनीने एकूण कॅपिटल वापरून किती प्रमाणात प्रॉफिट जनरेट केला ते आपल्याला समजते। तो रेशो किती पाहिजे, 14 किंवा त्यापेक्षा जास्त, आणि ॲक्च्युअलमध्ये 38 आहे, त्यामुळे हा पॉईंट पॉझिटिव्ह आहे। त्यानंतर ROE रिटर्न ऑन इक्विटी, याच्यामुळे आपल्याला समजते की कंपनीने शेअर होल्डर्सकडून घेतलेल्या पैशावरती किती प्रमाणात प्रॉफिट जनरेट केला। तो रेशो किती पाहिजे, 14 किंवा त्यापेक्षा जास्त, आणि ॲक्च्युअलमध्ये 29.2 आहे, त्यामुळे हा देखील पॉईंट पॉझिटिव्ह आहे। त्यानंतर डेट टू इक्विटी रेशो, म्हणजेच काय, तर कर्जाचे प्रमाण, कंपनीवरती कर्ज किती प्रमाणामध्ये आहे, तो रेशो किती पाहिजे, 1.5 किंवा त्यापेक्षा कमी, आणि ॲक्च्युअलमध्ये 0 आहे, म्हणजे इथे जवळजवळ आपला कंपनी कर्जमुक्त पाहायला मिळते। हा एक स्ट्रॉंगली पॉझिटिव्ह पॉईंट आहे। त्यानंतर इंटरेस्ट कव्हरेज, म्हणजेच कंपनी आपला प्रॉफिट वापरून व्याज इंटरेस्ट किती प्रमाणात भरू शकते ते आपल्या याच्या माध्यमातून समजते। तो रेशो किती पाहिजे, 3 किंवा त्यापेक्षा जास्त, आणि ते जवळजवळ 743 आहे मित्रांनो, त्यामुळे हा देखील एक स्ट्रॉंगली पॉझिटिव्ह पॉईंट आहे। त्यानंतर ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन, याच्यामध्ये कंपनीच्या एकूण रेव्हेन्यूमधून ऑपरेटिंग एक्सपेन्सेस वजा करता कंपनीच्या हातामध्ये किती प्रॉफिट शिल्लक राहिला ते आपल्याला समजते। आता ऑपरेटिंग एक्सपेन्सेस कोणते कोणते, जसं की रॉ मटेरियल आलं, त्यानंतर रेंट आलं, त्यानंतर इलेक्ट्रिसिटी बिल आलं, त्यानंतर आपण बघितलं तर एम्प्लॉईजचे पेमेंट्स आले, त्यानंतर इतर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस असतील, हे सगळे वजा करता कंपनीच्या हातामध्ये किती प्रॉफिट शिल्लक राहिला ते आपल्या याच्यातून समजते। तो रेशो किती पाहिजे, तर 12 किंवा त्यापेक्षा जास्त, आणि ॲक्च्युअलमध्ये 24.7 आहे, त्यामुळे हा देखील पॉईंट पॉझिटिव्ह आहे। त्यानंतर कॅश फ्लो क्वालिटी, याच्यामध्ये कंपनीचा प्रॉफिट खऱ्या कॅश इनफ्लो आणि आउटफ्लोशी मिळता जुळता आहे का नाही ते आपल्याला समजते। तर तो रेशो किती पाहिजे, 4 किंवा त्यापेक्षा जास्त, आणि ॲक्च्युअलमध्ये इथे 3 आहे, त्यामुळे हा पॉईंट निगेटिव्हमध्ये जातो। त्यानंतर फ्री कॅश फ्लो डिसिप्लिन, म्हणजेच काय, तर गेल्या 5 वर्षामध्ये कंपनी कन्सिस्टंटली फ्री कॅश फ्लो जनरेट करते का नाही ते आपल्याला समजते। तो रेशो किती पाहिजे, 3 किंवा त्यापेक्षा जास्त, आणि ॲक्च्युअलमध्ये इथे 4 पाहायला मिळतो, त्यामुळे हा पॉईंट पॉझिटिव्ह आहे। त्यानंतर अल्टिमेट झेड स्कोर, याच्यामध्ये आपला कंपनी फायनान्शियली स्टेबल आहे की बँकरप्सी आहे ते आपल्याला समजते। तो रेशो किती पाहिजे, 2.99 किंवा त्यापेक्षा जास्त, आणि ॲक्च्युअलमध्ये 13.7 आहे, त्यामुळे हा देखील पॉईंट पॉझिटिव्ह आहे। त्यानंतर प्रमोटर प्लेज, आता प्रमोटर हे कंपनीचे मूळ मालक असतात, म्हणजे ज्यांनी कंपनीची स्थापना केलेली असते। तो रेशो किती पाहिजे, तर 0 पाहिजे, म्हणजेच प्रमोटर्सने त्यांच्या शेअर्सवरती कोणत्या प्रकारे कर्ज घेतलेलं नसावं, आणि ते 0 आहे, त्यामुळे हा पॉईंट पॉझिटिव्ह आहे। त्यानंतर पुढचं म्हणजे CAGR कंपाऊंड ॲन्युअल ग्रोथ रेट, ज्याच्यामध्ये आपण लास्ट 5 वर्षाचा नेट प्रॉफिट ग्रोथ पाहतो। तो रेशो किती पाहिजे, 12 किंवा त्यापेक्षा जास्त, ॲक्च्युअलमध्ये 23.8 आहे, त्यामुळे हा देखील पॉईंट पॉझिटिव्ह आहे। आता ओव्हरऑल जर रेटिंग बघितली तर 9ची रेटिंग आलेली आहे, म्हणजे हा स्टॉक जो आहे तो ग्रीन झोनमध्ये जातोय, म्हणजे स्टॉक फंडामेंटली स्ट्रॉंग दिसतोय, ज्याच्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टिकोनातून नक्कीच विचार करू शकता। आता झाले फंडामेंटल्स, आता आपण याचं व्हॅल्युएशन बघूया। आजच्या डेटला हा जो स्टॉक ज्या प्राईसला ट्रेड करतोय तो स्वस्त आहे की महाग आहे, ज्याच्यामध्ये आपण सगळ्यात पहिले पाहतो प्राइस टू अर्निंग रेशो, जो आपला इंडस्ट्री पीच्या आसपास लागतो। इंडस्ट्रीचा पी आहे 67.4 आणि स्टॉकचा पी आहे 53.6, म्हणजे स्टॉकचा पी इथं आपला चांगला पाहायला मिळतोय। इबिटा 10च्या आतमध्ये पाहिजे, इबिटा आहे 36.6, थोडासा जास्त इबिटा पाहायला मिळतोय।
पेग रेशो 1च्या आतमध्ये पाहिजे आणि पेग रेशो पण आपला 1.76 थोडासा जास्त पाहायला मिळतोय. तर व्हॅल्युएशन एवढे अट्रॅक्टिव्ह नाही आहेत आणि खराब देखील नाही आहेत, त्यामुळे ठीकठाक व्हॅल्युएशन पाहायला मिळत आहेत. स्टॉक मात्र फंडामेंटली स्ट्रॉंग आहे, त्याच्यामुळे मित्रांनो तुम्ही योग्य लेवल्स पाहता याच्यावरती तुम्ही नक्कीच छोट्या छोट्या क्वांटिटीमध्ये तुमची पोझिशन तुम्ही घेऊ शकता. आता हे मी तुम्हाला इन्फॉर्मेशन देतो आहे, ज्याप्रमाणे तुम्हाला ॲनालिसिस करून तुम्हाला माहिती सांगतो आहे, हे कोणत्याही प्रकारचं बाय आणि सेलचं रिकमेंडेशन नाही आहे. हे फक्त तुम्हाला स्टडी आणि एज्युकेशनल पर्पजसाठी माहिती दिली जाते. त्यावरती तुम्हाला देखील थोडंसं ॲनालिसिस करून चार्ट रीड करायचं आहे, त्यानंतर तुम्हाला तुमचा निर्णय जो तो घ्यायचा असतो. तर मित्रांनो, आता हे झालेले फंडामेंटल्स आणि व्हॅल्युएशन्स. आता व्हिडिओच्या सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला याच्यातनं 3 पॉझिटिव्ह गोष्टी ते घेण्यासारख्या आहेत. आता त्या मी तुम्हाला सांगतो. त्यातलं पहिलं आहे ते म्हणजे लॉंग टर्म ग्रोथ विजिबिलिटी. म्हणजेच काय, तर कंपनीकडे कन्फर्म प्रोजेक्ट आहेत आणि येणाऱ्या क्वार्टर्समध्ये ऑटोमॅटिकली यांचं रेव्हेन्यू जे आहे ते आपल्याला वाढलेलं पाहायला मिळणार आहे. कारण की ऑर्डर बुकच एवढी आहे, तर ऑटोमॅटिकली यांचा रेव्हेन्यू वाढलेलंच पाहायला मिळणार आहे आपल्याला. त्यानंतर पुढचं म्हणजे फ्युचर एक्सपान्शन पोटेन्शियल. म्हणजेच कंपनी आपण बघितलं नवीन टेक्नॉलॉजीवरती फोकस करताना पाहायला मिळते. आणि जसं की तुम्हाला मी सांगितलं की डोमेस्टिक लेवलला त्यांचा परफॉर्मन्स आहे, तसंच ते एक्सपोर्टवर देखील मोठ्या प्रमाणात भर देत आहेत. त्यामुळे हा एक पॉईंट जो आहे तो पॉझिटिव्हली घेण्यासारखा आहे. त्यानंतर पुढचा आहे ते म्हणजे एक्झिक्युशन इज द की. म्हणजेच काय, तर त्यांना ऑर्डर बुक त्यांच्याकडे आहे, प्रोजेक्ट तर खूप सारे आहेत, त्यांना फक्त कमीत कमी वेळेमध्ये कमीत कमी खर्च करून ते पूर्ण करायचे आहेत, जेणेकरून त्यांचा नफा वाढणार आहे. नफा वाढला तर ऑटोमॅटिकली मार्जिन देखील त्यांचं सुधारलं जाणार आहे किंवा मार्जिन चांगलं होणार आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण फंडामेंटल अनालिसिस केलं, व्हॅल्युएशन जाणून घेतले आणि या ज्या पॉझिटिव्ह ज्या गोष्टी आहेत त्या देखील आपण समजून घेतल्या. तर ही जी इन्फॉर्मेशन मी तुम्हाला सांगितली ते जर तुम्हाला आवडली असेल तर मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि तसंच मित्रांनो, तुम्हाला जर कोणत्या स्टॉकबद्दल डाऊट्स असतील, फंडामेंटल अनालिसिस करून घ्यायचं असेल किंवा व्हॅल्युएशन जाणून घ्यायचं असेल किंवा कोणत्याही स्टॉकबद्दल काही माहिती पाहिजे असेल तर मला कमेंट करून नक्कीच सांगा. आम्ही त्या संदर्भात व्हिडिओ बनवण्याचा नक्की प्रयत्न करू. आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडला जो बेल बटन आहे तो देखील प्रेस करायला विसरू नका, कारण जेव्हा पण आम्ही नवीन व्हिडिओ अपलोड करू त्याची अपडेट तुम्हाला मिळून जाईल आणि कोणती व्हिडिओ जी तुमच्याकडनं मिस होणार नाही. धन्यवाद.